नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर विजया वाड लिखित मंगळसूत्र या पुस्तकातील एक अतिशय हळवी, मनाला चटका लावणारी आणि शेवटपर्यंत कथानकाला धरून ठेवणारी मंगळसूत्र ही कथा आज वाचणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून व्हिडिओ कसा वाटला, कथा कशी वाटली ते कळवायला अजिबात विसरायचं नाही. मंगळसूत्र. आदिनाथला ती विशेष आवडली नव्हती. म्हणजे इतर ज्या दोन मुली बघितल्या त्यांच्यापेक्षा ही डावी वाटली. तो आईला म्हणालाही, ती देसायांची अलका कुमुदपेक्षा गोरी आहे आणि तिचे केसही कुरळे आहेत. बोधींची मीनाक्षी हिला मी 2 नंबर देईन, कारण तिला नोकरी आहे. मला मदत होईल. त्या मानाने कुमुदच छान आहे, आई विश्वासानं म्हणाली. कशावरून ग? अरे माझं मन सांगतं ना. आणि ते देसाईंची अलका तू करू नको हो. नाकापेक्षा मोती जड आहे. ते केस तिनं 700 रुपये देऊन पंप करून घेतले होते. कुरळे बिरळे काही नाहीत बरं. नाक उडवून तिची आईच सांगत होती, आमच्या अलकाला मॅनिक्युअर पेडिक्युअर लागतच म्हणून. हे काय आहे? आदिनाथला पटकन कळलं नाही. इतरांनी हातपाय चोळायचे, मी घंगाळात ऊन ऊन पाण्यानं ते धुवायचे, क्रीम लावून गुळगुळीत करायचे. अरे बापरे, नटीच करायची मग? मॅनी पॅडीनी परमिंग करा हवं तेवढं. हं, बायको स्टफ नाही, आदिनाथ म्हणाला. मॅनिक्युअर पेडिक्युअर करायला पैसे उरले नाहीत तर ही बाई आपल्याला ऊन ऊन पाणी घेऊन यायला लावेल घंगाळात. आपण तिचे हातपाय चोळतोय असं दृश्य त्याला समोर दिसू लागलं नि तो हसून आईला म्हणाला, खरंच ग, तू त्यांच्याशी हे केव्हा बोललीस? मी त्यांच्या मागे किचनमध्ये गेले होते. अलकाची आई पोह्याच्या डिश भरताना बोलली, मुलीचं कौतुक रे. आमची अलका अशी, आमची अलका तशी. तेव्हाच मी ठरवलं की नाकापेक्षा मोती जड. हो ना आई, करेक्ट. मग रिजेक्ट पक्क ना? आईनं विचारलं. 100%. मला तर आता हे मॅनीपेडी ऐकल्यावर खरंच सुटल्यासारखं वाटतं आहे. आदिनाथ, या तिघीत कुमुद मला अधिक उजवी का वाटली ते मी तुला सांगते. पण मीनाक्षी बोधेची आई काय म्हणाली ते ऐकलंस तर तू स्वतःच कुमुदची निवड पक्की करशील. मीनाक्षीला सध्या 26,000 पगार मिळतो. त्यातला 13,000 पगार ती तिच्या आई वडिलांना देणार. 5,000 PF मध्ये भरणार. त्यावर नॉमिनी म्हणून वडिलांचं नाव आहे ते चालूच राहणार. 3,000 तिच्या स्वतःचा पॉकेट मनी आणि 5,000 ती आपल्याला देऊ शकेल. म्हणजे बघ, तिचे डबे मी भरायचे. आल्यावर ती थकलेली असणार. म्हणजे कोणीही थकतच ना लोकलला लोंबकळून आल्यावर. मग सायंकाळी जेवण कोण करणार? हीच आई 5,000ची मोलकरीण. मग जेवण जेवल्यावर ती काय म्हणेल, आता मी दमले, हातीपायी रेवले, माझं उष्ट काढा हो सासूबाई. म्हणून कुमूद चांगली. तो समेवर आला. आई, हल्लीच्या मुलीकडल्या आई फार्मात आहेत ना? काही विचारू नकोस. एक पुण्य करावं आणि मुलीला जन्म द्यावा बाबा, ती उसासा टाकून म्हणाली. म्हणजे मी तुला दुःख देतो का? आदिनाथनं विचारलं. छे रे, तू माझ्या सोन्याचा तुकडा आहेस. पण हे भवताल बघितलं की घाबरायला होतं बाबा. सुनांना त्यांच्या मम्म्या अतिशय प्याऱ्या असतात. माहेरचा इतका पुळका असतो की सासू सासरे साईड ट्रॅकला पडतात. हे आता फोटोत जाऊन बसले. माझी तारांबळ बघत असतील बाबा फोटोतून. मग कुमूद तरी कशाला हवी? मी बॅचलर राहतो की. तसे आपण दोघं किती सुखात आहोत. त्यातून ताईच्या नवऱ्याची सदा परवड असते. नोकरी टिकवता येत नाही आणि एकही बिझनेस त्याला धड जमत नाही. आता आपण तिला पैसे उचलून देऊ शकतो बिनदिक्कत. थर्ड पार्टी कुमुद आली की मग जमेल का? ती म्हणेल ना, आपण काय मक्ता घेतला का ताईंच्या रडकतेचा? आई गंभीर झाली. हे उद्गार कुमुदच्या तोंडी घालून तू स्वतःचं मन मोकळं करतो आहेस का आदिनाथा? मी ताईला आडी अडचणीला पैसे देते, ते तुला आवडत नाही का? तसं असेल तर स्पष्ट सांग बाबा. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. नाही ग आई, तो पटकन म्हणाला.
तू लाईटली बोलत होतीस. मी लाईटली काहीच बोलत नव्हते. उलट वधू संशोधनाबद्दल माझे विचार प्रामाणिकपणे मांडत होते. आई, आय एम सॉरी. आय नेव्हर वॉन्टेड टू हर्ट यू. मला ताईसारखी सुखी असावी असं वाटतं. जिजू मला आवडतात, फक्त जिजूंची वृत्ती आवडत नाही. धरसोड धरसोड. एकदा आपलं माणूस स्वीकारलं की मग सोसावं लागणारच ना. हं, कुमुद मात्र तुला सुखी करेल बरं आधी. मी कशावरून सांगते ऐक. ती पण आपल्यासारखीच 2 खोल्यात राहते. ते लोक आपल्यासारखेच 30,000 पगारवाले आहेत. मुंबईत हे पैसे त्यांना 2 मुली नि नवरा बायको यांच्यात पुरवावे लागतात. आपण तिघं होऊ ती धरून. म्हणजे दोन्ही घरी स्थिती समसमान. ते तिघं, आपण तिघं. तिला मुख्य म्हणजे रोजचा स्वयंपाक येतो. पूर्णावरणाचं नसल येत तर मी शिकवीन. काय आहे त्यात? आणखी तुला हास्यास्पद वाटेल, पण कुमूद दाखवायच्या वेळी साडी नेसली होती. हो हो, खरंच अगदी. अलका स्लीवलेस पंजाबी ड्रेस घालून समोर आली. त्याचं मला काही एवढं वाटलं नाही, आई. खरं ते सांगतो. पण ते मॅनी पेडी ऐकून मीही नकोमध्ये सामील झालो. त्या मीनाक्षीनं बिन ओढणीचा ड्रेस घातला होता. अगं, ती शेरवानी होती ढगळ. ढगळ का होती ते कळलं का तुला? लुकडी सुकडी आहे ती. हात बघितलेस का सुकडे? आईनं विचारलं. नाही गो, मी तोंडच बघितलं. पगार ऐकून सुखावलं होतं ना. पण नकोच. तिची आई मॅनेजर आहे. पगार वाटप ती करणार. म्हणून हीच बरी. कुमुद. बरोबर. सही. आदिनाथ जास्ती मुली बघू नयेत. तो का बाजार आहे? हो आई, मी सुद्धा याच मताचा आहे. मुलींना दाखवून घेताना किती अपमानकारक वाटत असेल ते जाणवतं मला. तो अतिशय आस्थेनं म्हणाला. तो कोण लागून गेला होता एवढा? साधा कारकून. कक्ष अधिकारी असं गोंडस नाव असलं तरी अधिकार काडीचा नव्हता. त्यातून तो खाता नसल्यानं वरिष्ठांचा नावडता होता आणि या डेस्कवरून त्या डेस्कवर फिरत होता. दिसायला 4 चौघांसारखाच होता. वधूच्या बाजूनं विचार करता त्याच्यात काही आउटस्टँडिंग मटेरियल नव्हतं. नाही म्हणायला 6 पे कमिशनमुळं पगार बरा. म्हणजे खूप बरा झाला होता. 1000 रुपीज पर डे. गुड ना. त्यात 6 दिवस फुकट पगार 30 दिवसातून. असो, कुमुदची आणखी ओळख वाढावी म्हणून त्याने तिच्याबरोबर फिरायला जाण्याची इच्छा व्यक्त केली. तिने ती डावलली नाही. ती त्याच्याबरोबर हॉटेलात गेली. तुला दहीवडा आवडतो का? हो, खूप आवडतो. मागवू मग? मागवा ना. आहो जाहो कशाला करतेस? मला आवडतं. तुम्हाला चालेल ना? पतीला ये जा म्हटलं तर त्याच्या एक्सक्लुझिव्ह पदाला धक्का लागतो. मित्र, बंधुवत लोक अनेक असतात. त्यांना ये जा करावं वाटलं तर. पण वडील आणि पती यांना आहो म्हणावं अशी माझ्या मनाची धारणा आहे. असं का? हो. बर मग, म्हणत जा. आईलाही वाटेल नवऱ्याला मान देते. छानच की. ती गोड हसली. त्यानं निरखून बघितलं. तिचे दात एकसारखे आणि मोत्यांसारखे होते. छान दिसतेस हसलीस की. खरंच? खूप खरं. एक सांगायचं होतं. सोनं खूप महाग झाले. 32-33 हजार तोळा. बाबांची श्री शिल्लक मी अंगावर मिरवावी असं नाही वाटत मला. शिवाय माझ्यानंतर सुलू लग्नाला येईल. जे मला दिलं ते तिलाही. मला कळतं ग कुमुद. मी सरळ बेंटेक्सचे दागिने घालीन. लोकांना तोंड बंद ठेवायला पुरेत ते. मात्र मंगळसूत्र खरं हवं. शुद्ध. अगदी 52 कशी. का ग? माझा जोडीदार तसा आहे. 52 कशी? सरकारी नोकरीत हिणकस असणारी माणसं मला आहेत ठाऊक. त्यांचं घर लगडलेलं असतं अनावश्यक वस्तूंनी. आपलं तसं नाही. शिवाय बाबाही म्हणाले, तुझा नवरा म्हणजे शुद्ध सोनं आहे. त्यांना कसं ठाऊक? तुमची बारीक चौकशी केली त्यांनी. मी आणि सुलू बाबांचं काळीज आहोत. मला ज्या माणसाला द्यायची त्याची निरक पारख ते करणारच ना. अरे वा, मग आपलं जमलंच म्हणायचं. तो म्हणाला. का हो? अगं, मी 3 मुली बघितल्या. माझ्या आईनं निरक पारख करून तुलाच पसंत केली आहे. आणि तुम्ही?
तुम्हाला नाही का आवडली मी? तिनं विचारलं. खरं सांगू का? खरं सांगा. तुमच्या माझ्यात काही आडपडदा नको. त्यानं तिच्याकडं निरखून बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं तिचे डोळे खूप भावुक आहेत. सांगा ना, तूच आवडलीस मला त्या तिघींचा नीट विचार केल्यावर. नटमोगऱ्या फार व्यवहारी मुली माझ्या संसारात फिट बसणार नाही. मला ठाऊक आहे, मी तन सुंदर नाही, पण मी मनसुंदर आहे, गुण सुंदर आहे, ती म्हणाली. अगदी मला हवी तशी आहेस, तो मनापासून म्हणाला. मी तुमच्या आईला कधी दुखावणार नाही, वचन देते, ती एकदम म्हणाली. मी तुला पहिल्यांदा बघितली त्यापेक्षा आता कितीतरी अधिक आवडू लागलीस बघ. म्हणजे खरं सांगतो, मी तुझ्या प्रेमात पडलो. खरंच? तुझी शपथ, तो असं म्हणाला तशी ती अधोवदन झाली. इश्श, असं म्हणत चक्क लाजली. ते त्याला फार आवडलं. ती लाजल्यावर ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातल्या साध्या भोळ्या हिराईन्स आठवतात. जशी मानिनीतली जयश्री गडकर. तू इश्श म्हणून लाजलीस की सॉलिड दिसतेस? खरंच? अगं, माझ्या ऑफिसमध्ये बायकांच्या डिक्शनरीत ही स्टाईल नाही ग. इश्श तर गायबच. साला, डाकू, मेला, वाटेल ते बोलतात. त्याचं अंग शहारलं. घरी परतताना त्यानं तिचा हात हातात घेऊन हळूच दाबला. आता परत कधी भेटशील? लवकरच. एखाद्या मुलीची एवढी ओढ मला प्रथमच लागलीये कुमुद. माझी तरी स्थिती वेगळी आहे का? ती एवढंच म्हणाली आणि घरात पळाली. पाठमोऱ्या तिला न्याहाळताना त्याच्या लक्षात आलं, अरेच्चा, हिचा शेपटा चांगला लांबसडक आहे. पहिल्यांदा बघितलं तेव्हा लक्षच नव्हतं गेलं. शीळ घालत खुश होऊन तो घरी गेला. आई, आई, कुमुद चांगली मुलगी आहे. युअर चॉईस इज फाईन, व्हेरी फाईन, सुपर फाईन. खरं ना? अगदी खरं. सुटले बाई चिंतेतून. तू चिंता करत होतीस? हो रे, मला वाटलं जीवन तुझं, स्वप्न तुझी आणि त्यावर अधिकार गाजवणारी मी कोण? आई आहेस तू माझी, वेडी कुठची. कसल्या शंका मनात आणतेस? यू आर माय फर्स्ट वेल विशर. अगं, तू माझ्यासाठी हिरा निवडला आहेस. आई, त्या मुलीला माझा स्वच्छ प्रतिमेचा अभिमान आहे. आईच्या तोंडावर समाधान दाटलं आणि ती काय म्हणाली ठाऊक आहे? तुमच्या आईला मी कधी दुखावणार नाही. अरे वा, आणखी दुसरं काय पाहिजे गा आई मला? आता ताईची आणि तिची मैत्री जमो. नक्की जमेल. कुमुद सारखी मुलगी मला शोधून सापडली नसती. थँक्यू आई. अरे, मीच धन्य झाले बाबा. माझा चॉईस तुला आवडला. कुमूद, कुमूद आणि कुमूद. त्या रात्री आदिनाथच्या तोंडी दुसरा शब्दच नव्हता. मनभर ती व्यापून राहिली होती. ऑफिसातही तो कुमुदला बरोबर वागवीत होता. इतर बायकांची निरीक्षणं करताना तिचं उजवेपण आणखीनच झळाळत होतं. हे स्टेटमेंट सालं टॅलीच होत नाही. तो खडूस केबिन मधून गुरगुरतोय, कम्प्लीट द वर्क म्हणून. ए आधी, तू कर ना मदत. ए कर ना रे, आमचं नशीबच गांडू. टोटल टॅली होऊ देत नाही गॉड. ती सासू बोंबलेल घरी. माझं मूल सांभाळते ना. बेबी सिटरचा पगार हल्ली 5,000-5,000 झालाय, म्हणून सोचते मी म्हातारीला. खुशाल माझ्या मुलाच्या पाप्या घेते पचापचा. मला किळस येतो अगदी. काय बोलतेस सुनंदा? तो एकदम रागावला. तू टोटल कर हं आधी. मला थोडं नटायचंय. लोकलमधून जाताना मी टॉप दिसले पाहिजे. रजिस्टर आदिनाथच्या हातात कोंबून ती प्रसाधन कक्षाकडे चालती झाली. त्यानं रजिस्टर उघडलं तर चक्क कुमूद टोटल टॅली करत होती. या 6 महिन्यात 6 ऐवजी 7 सुट्ट्या आल्या. तिनं एक्स्ट्रा डे ध्यानी घेतला नाही. ॲव्हरेज चुकणार ना, कुमुद सांगत होती आणि क्षणार्धात सारं सुरळीत झालं. कुमुदला खिशात वागवलं म्हणून फार बरं झालं. त्यानं खुशीत शीळ वाजवली. मग इकडे तिकडे वरमून बघितलं. जो तो घरी जायच्या गडबडीत होता. कोणाचंही त्याच्याकडे लक्ष नव्हतं. ती आली, लाली लिपस्टिक चढवून. झाली टॅली? हो, कुमुदनं केली. काय? ती आदिनाथकडे बघतच राहिली. कोण ही कुमुद? कशी गंमत केली? तो हसला. चल, थँक्स. तिला फक्त टॅलीत रस होता. बाकी कसल्या गमतीबद्दल तिला जराही उत्सुकता नव्हती. पळते रे,
माझा नवरोजी CST ला अनाउन्समेंट करेल माझ्या नावाची. इतका अधीरनी वचक्या आहे तो. कुठेही सुनंदा नि कुठे कुमुद. तो खुशीत घरी परतला. लोकलमध्ये सतत कुमुद बरोबर होती. मन भर. अरे, आत्ताच कुमुद परत गेली. तुझ्यासाठी दहीवडे करून घेऊन आली. मी तिच्या आग्रहाखातर चव घेतली. इतके अलवारनी चविष्ट झालेत आधी. ते दहीवडे त्याला आईच्या वर्णनापेक्षा अधिकच चविष्ट वाटले. असे दहीवडे मुंबईतल्या एकाही उडप्याला करता येत नाहीत. याबद्दल त्याची बालंबाल खात्री झाली. झोपताना त्यानं कुमुदला बजावलं, आता जा हं घरी. उगाच लग्नाआधी. खरंच नको. मी फार चांगला वळणदार माणूस आहे. ती हसली. हसताना खूप छान दिसली आणि क्षणात अंतर्धान पावली. सुखाची साय पांघरलेले ते दिवस किती पटकन संपले. ते 64,000चं मंगळसूत्र नि इतर बेंटेक्सचे दागिने घालून सजलेली कुमुद घरात प्रवेश करती झाली. सौ कुमुद आदिनाथ नेने. किती सुरेख आहे ना हो मंगळसूत्र. तुझ्या गळ्यात आहे म्हणून ते इतकं सुंदर दिसतंय. खरंच. तुझी शपथ. त्याने हक्काने तिला जवळ घेतली. तिच्या गृहप्रवेशानंतर आई 4 दिवस ताईबरोबर तिच्या घरी राहायला गेली होती. यांना दोघांना मनमोकळा एकांत मिळावा म्हणून. किती समजूतदार आहे ना तुमची आई. हं, आपण दोघंच आता, ती म्हणाली. एवढ्यात तिसरं कसं येईल? हे हो काय. मला प्रयत्न तर करू दे जोरदार. ईश. पुन्हा मन. खूप छान वाटतं कानाला. तुम्ही म्हणजे ना, मला हरभऱ्याच्या झाडावर चढवता. पडेन एकदम धपकन. मी उचलेन ना, तत्परतेनं. तुला इवलचही लागू देणार नाही. खरंच. तुझी शपथ. त्यानं तिला कडकडून जवळ घेतली. तिनं उत्कट प्रतिसाद दिला. दोघं त्या प्रेममिठीत विरघळून गेली. सुख सुख म्हणतात ते हेच का, असा प्रश्न त्यानं हजारदा मनाला विचारला. त्याच्या कुशीत शांत झोपलेल्या कुमुदकडं तो बघत होता. किती सहजपणे आपल्यावर हिनं विश्वास टाकला नि किती हक्कानं आपण वसुली केली. छे. जरा हळुवारपणे घेतलं पाहिजे. रासवटपणा उपयोगाचा नाही. त्यानं स्वतःलाच दटावलं आणि तो कुमुदकडे बघत राहिला. तिने सारे दागिने उतरवून ठेवले होते. एक ते लखलखतं मंगळसूत्र फक्त गळाभर साजत होतं. शोभत होतं. तिचं निर्मळपण अधिकच निर्मळ करीत होतं. 8व्या दिवशी आई परतली. छान रुळलीस का? हो. आणि तुम्ही आल्यामुळं आता आणखी छान रुळेन. म्हणजे ग? हे 4 दिवसांनी ऑफिसला जायला लागले, मग एकटीच मी घरात. ती मंगळसूत्राशी चाळा करीत म्हणाली. त्या उलट्या वाट्या सासूच्या नजरेत भरल्या. आपल्या घरातल्या चालीरीतींची हिला आठवण करून ओळख द्यायला हवी. आपल्याकडे 16 दिवसांनी वाट्या परत सारख्या म्हणजे पालत्या घालतात हो मंगळसूत्राच्या. त्याला विशेष महत्व असतं. म्हणजे आपल्या घरात ते 16 दिवस सुनेनं घरातच काढावे असा संकेत आहे. मग मधुचंद्र वगैरे यांचे आजोबा म्हणजे तुझ्या सासऱ्यांचे आजोबा लग्न झाल्या झाल्या वरातीत घोड्यावरून पडले ते 16व्या दिवशी उठले. तेव्हापासून ही प्रथा आहे. माझ्या आजे सासूबाईंच्या मंगळसूत्राच्या उलट्या वाट्या देवीसमोर यांच्या पणजीनं 16व्या दिवशी सुलट्या केल्या. मलाही माझं मंगळसूत्र प्राणप्रिय आहे. एवढ्या एकाच दागिन्याचा माझा हट्ट होता. तो तुम्ही पुरवलात. थँक्यू. ती भावूक झाली. आदिनाथच्या आईनं तिला जवळ घेतली तसे अश्रू टपटपले तिच्या पदरावर. काय झालं ग? का रडतेस? त्यांनी घाबरून विचारलं. काही नाही. तुम्ही सांगितलेल्या प्रसंगानं हळवं झालं मन. तुमच्या आजे सासूबाई किती घाबरल्या असतील. गळ्यात विवाह वेदीसमोर मंगळसूत्र बांधलं काय नि पती घोड्यावरून पडल्यानं बेसावध झाला काय. नव्या नवरीच्या जीवाची केवढी घालमेल झाली असेल. कोणी त्या काळात हा सारा दोष या मुलींच्याच ग्रहमानाचा आहे असंही म्हटलं असेल. तिला अवलक्षणी पांढऱ्या पायाची अशी दूषणंही दिली असतील. त्याचं वाईट वाटलं मला. ती डोळे पुसत म्हणाली. मग आदिनाथच्या आईला ती म्हणाली, माझे सख्खे काका बरं का. आई, लग्न झाल्यावर मधुचंद्राला महाबळेश्वरला गेले होते. एको पॉइंटला त्या दोघांना म्हणजे काका काकूंना चोरांनी पकडलं. काका घाबरले, पण काकू पुढे झाली. काय हवंय रे?
कष्टाची भाजी भाकरी कमावता येत नाही? मुलं काय सांगतील शाळेत? आमचे बाबा चोर आहेत. ती असो म्हणाल्यावर तो त्यांच्यातला मुखिया म्हणाला, ए मास्तरनी, तुझा वर्ग नाही हा, मुकाट्यानं दागिने काढ. तशी तिनं बांगड्या काढून दिल्या आणि म्हणाली, जा, झालं आता समाधान. पण त्यांचं समाधान कुठलं व्हायला? जातीचा हावरट चोर म्हणाला, चल मंगळसूत्र काढ. तशी काकू संतापली. तिनं फाडकन त्याच्या मुस्कडात भडकावली, माझं मंगळसूत्र प्राण गेला तरी देणार नाही तुला. चल, उचल, चालव तुझं हत्यार. तू जळून खाक होशील. तुझ्या बायकोचं मंगळसूत्र याद कर. एका प्रतिव्रतेचे शाप घेऊ नकोस. आणि काय आश्चर्य, त्या मुखिया चोराने काकू पुढे गुडघे टेकले. तिच्या बांगड्या परत केल्या आणि म्हणाला, माझ्या बायका पोरांना शाप नको हो माय. तेव्हापासून आमच्या काकूला आम्ही ढाण्या वा काकूच म्हणतो. मी लहान असतानापासून ही गोष्ट इतक्यांदा ऐकली की मंगळसूत्राबद्दल मला फार प्रेम नि श्रद्धा वाटू लागली. आदिनाथच्या आईनं कौतुकानं मान डोलावली. तिनं सुनेच्या गळ्यातलं मंगळसूत्र सारखं केलं. आपण बायका एरवी गौरीसारख्या शांत सौम्य असलो तरी आपल्या अस्मितेला धक्का पोहोचला की कशा दुर्गानी चंडिका होतो, नाही का ग? अगदी खरं. यांना लग्नापूर्वी भेटले होते तेव्हा म्हटलं होतं, मला इतर कुठल्याही दागिन्याची हौस नाही. फक्त एक छान अस्सल सोन्याचं मंगळसूत्र घाला माझ्या गळ्यात. मला तेवढाच अलंकार पुरेसा आहे. शानी माझी बाय, फार मनापासून सांगते आज कुमुद. अशीच निरागस राहा. बदलू नकोस. उतुमातू नकोस कधी. आदिनाथ घरी आला तेव्हा आईला म्हणाला, झोपायचं कसं आई? अरे, आल्या आल्या झोपायची काढलीस गोष्ट. आधी छान नाश्ता कर, गप्पा गोष्टी कर, स्नान कर, रात्रीचं जेव. ऑफिसातून आल्याबरोबर तू लगेच झोपणार का बायकोला घेऊन? तो एकदम गोरामोरा झाला. विचारात पडला. छे, फारच घाई झाली. पण आई, तुला काय ठाऊक, मी दिवसभर ऑफिसात नव्हतोच. मन घरात घेरट्या घालत होतं. आपलं वन रूम किचनचं घर. त्याचं आंबट तोंड बघून आई म्हणाली, चिंता करू नकोस. मी किचनमध्ये झोपेन. आपण एक सरकतं पार्टिशन करून घेऊ. म्हणजे रात्रीपुरतं बाहेरच्या खोलीच्या 2 खोल्या होतील. आता झाली का चिंता दूर? ती हसली. हो, तोही तणावमुक्त झाला. कुमुदनं शिरा केला होता गोडाचा. तो घेऊन ती बाहेर आली. खा आता, मी जरा देवळात जाऊन येते. आई म्हणाली, बैस ग त्याच्याजवळ. भरव त्याला. आणखी गोड लागेल शिरा. ती गमतीनं म्हणाली. मी दरवाजा ओढून बाहेर गेले. किती हो घिसाडघाई, तिनं तक्रार केली. असू दे, आहे मी बाईलवेडा. आता मुकाट्यानं भरव. आईनं सांगितलंय ना, तिची अवज्ञा करू नकोस. नव्या नवलाईचे 15 दिवस संपले. 16व्या दिवशी मंगळसूत्राच्या उलट्या वाट्या सुलट्या करायच्या होत्या. तो ऑफिसला निघाला तेव्हा आई म्हणाली, आधी आम्ही घंटाळ इथल्या गणपती मंदिरात जाऊ. तू ये हं. बाप्पाच्या साक्षीनं सारं मंगल होऊ दे. हो आई, मी कन्सेशन घेऊन निघतो. नक्की येतो. त्या साऱ्या आनंद प्रसंगाची वाट बघणाऱ्या कुमुदच्या वाट्याला मात्र दुःखाचं एक रांजण बाप्पानं भरून ठेवलं होतं. बाबा तिला शोधत मंदिरात आले. अगं, शेजारून कळलं तुम्ही इकडे आलाय. अहो, मंगळसूत्राच्या वाट्या 16व्या दिवशी सुलट्या करतात आमच्यात. आई कुमुदच्या बाबांना म्हणाली. बाबा हे येतीलच इतक्यात. बाबा रडायलाच लागले. तशी ती घाबरली. आई बरी आहे ना? सांगा ना बाबा. अगं, जळलं जावई बापूंचं कार्यालय. टीव्हीवर दाखवतायत. केवढा भडका आगीचा. माणसं बाहेर पडताना भेड बकरीचा बाजार झाला ग. तुझ्या घरी फोन करून थकलो. तुला मोबाईल केला. अरे, 11 मिस कॉल्स. आपण सायलेंटवर ठेवला. ती मंगळसूत्र घट्ट धरून म्हणाली, ह्यांना काही होणार नाही. नका रडू. माझं मन सांगते. ती सैनिकी इस्पितळात होती. इमर्जन्सी म्हणून काही लोकांना INS अश्विनीत हलवण्यात आलं होतं. तो शुद्धीवर आला तेव्हा पहिला शब्द मुखातून बाहेर पडला, कुमुद. मी आहे बरं का हो. अगदी तुमच्या शेजारी. कुमुद, माझ्या शेजारी बसणारी सुनंदा आगीत. तिला वाचवणं नाही जमलं मला. तो रडायला लागला. उगी, रडू नका. सुनंदा जिवंत आहे. मृत व्यक्तींच्या यादीत तिचं नाव नाही. माझा डावा पाय.
त्याला तो हलवता येत नव्हता. जीव येईल त्यात हळूहळू. विज्ञान किती पुढे गेलंय. तुझं मंगळसूत्र? तो एकदम तिच्या गळ्याकडे बघत म्हणाला. काळी पोतच. ठीक आहे. माझं सौभाग्य, माझं मंगळसूत्र, माझे पंचप्राण सारं काही तुम्ही आहात. ती त्याला समजावत होती. तो अनमोल अलंकार सराफाकडे देऊन तिनं नकद रुपयांची सोय तात्काळ केली होती. सासूच्या डोळ्यात पाणी होतं, पण ती मात्र शांत होती. ते मंगळसूत्र ऐनवेळी उपयोगी पडलं, हेच तिच्यासाठी फार मोठं होतं. फार फार मोठं. धन्यवाद.